ऑफर आले तुम्हाला? किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. ऑफर आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही तर आईबाप हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? हा जेएनजीचा चेहरा पुढील काळात राजकीय पक्षामध्ये जाईल किंवा राजकारणात? खूप पुढचं बोलतोय सर आपण, खूप पुढचं बोलतोय. चेहरा मी प्रत्येक म्हणतो, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली ना ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठं केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पेक्षा मोठं करून टाकल्या. सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात, आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का नाही. अरे तुम्हाला काय करायचंय? तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. तुम्हाला उशिरा कळायला आहे. 19च्या रात्री आणि 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता ते ट्रक मी स्वतः पाहिले होते. दगडांनी भरून आणलेले ट्रक दिल्ली पोलिसांनी लावले होते, आणि फक्त ट्रकच नव्हते, एक ऑलरेडी डॅमेज झालेली व्हॅन तिथं उभा केलेली होती जंतर मंतर जवळ. आणि जेव्हा मी पोलिसांना विचारलं, मी तो व्हिडिओ काढून मी स्वतः ट्विट केला होता, तुम्ही 20 तारखेचा माझं ट्विट बघा. सकाळी 6 वाजता मी ट्विट केलं होतं की दगडांनी भरलेला ट्रक हा सेंट्रल दिल्ली सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आला कस काय, आणि त्याच्या बाजूलाच एक तुटलेली व्हॅन कस काय उभा झाली. तेव्हा तर आमचा मार्चही सुरू झालेला नव्हता. तर पोलिसांनी हे आधीच प्लॅनिंग केलं होतं की एक दगडांनी भरून ट्रक आणून ठेवायचा, एक आधीच फुटलेली व्हॅन उभा करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगता येईल विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. दगडफेकचं हे पूर्ण जे प्लॅनिंग होतं हे ऑर्केस्ट्रेट पूर्ण दिल्ली पोलिसांनी केले. आणि मला याची आशंका जेव्हा होती तेव्हा मी स्वतः डीसीपीला जाऊन भेटलो आणि मी डीसीपीला विचारलं, हा दगडांनी भरलेला ट्रक इथं आला कस काय? डीसीपी मला म्हणता, अरे अभिजित तुम्ही काही विचार करताय, हा एमसीडीचा ट्रक आहे, बांधकाम जे चालू होतं हा त्याचा सगळा हा तो डेब्रिस त्याचं आहे म्हणे, बांधकाम जे चालू आहे. मी म्हणलं तुम्ही दुसरं कोणाला येड्यात काढा, आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला माहिती आहे पोलीस कशा प्रकारे अमित शहाची ऑर्डर फॉलो करते आणि कशा प्रकारे आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभा करते, एक तुटलेली गाडी उभा करते, आणि नंतर बीजेपीचे गुंडे येतात, तेच दगड घेऊन बीजेपीचेच गुंडे पोलिसांवर फेकतात. आणि नंतर एकंदरीत असं सांगायचं की जे लोक विरोध प्रदर्शन करत होते, जे लोक आंदोलन करत होते त्यांनी दगड फेकली. पोलीस, बीजेपीचे गुंडे हे सगळे सुनियोजितपणे 60 गाठीत यांचं सगळं हे प्लॅनिंग चालू असतं. आणि पहिली वेळ नाहीये. किसान आंदोलन मध्ये हेच केलेले, CNRC मध्ये हेच केलेले. जेव्हा जेव्हा आजकाल या देशात आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलीस आणि बीजेपी यांची ट्युनिंग कशी असते हे आपल्याला दिसून येते.